कधी ईव्हीएम तर कधी मतचोरी अशी कारणं सांगत आपल्या पराभवाचं खापर मतदारांवरती फोडणाऱ्या राजकीय नेत्यांना आता जनताच धडा शिकवेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ते आज संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एकदाही ईव्हीएम किंवा मतचोरीचा आरोप केला नाही, मात्र जेव्हा ते पराभूत होतात तेव्हा अशा शंका काढून मतदारांचा अवमान करतात असं ते म्हणाले। हैदराबाद गॅझेटमुळे कुणबी नोंद असणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल, मात्र ओबीसींवरती अन्याय होणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये रालोआकडे पूर्ण बहुमत असल्याचं सांगत आमचे उमेदवार CP राधाकृष्णन विजयी होतील असंही शिंदे म्हणाले। छत्रपती संभाजीनगर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना विजय मिळायला हवा अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली। पक्ष कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध योजना आणि लाभ याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी, हेवेदावे विसरून पूर्ण क्षमतेनं पक्षासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। महायुती म्हणून आपण सगळे एकत्र आहोत असं सांगत एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सज्ज असावं असं आवाहन त्यांनी केलं। या मेळाव्याला पालकमंत्री संजय शिरसाट आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते।